नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, महसूल विभागाने एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। कारण शेत रस्ते असतील, पानंद रस्ते असतील, गाडी मार्ग असेल किंवा इतर गावातील म्हणजे ग्रामस्तरावर जे छोटे छोटे रस्ते असतात त्या रस्त्यासंबंधी शासनाने अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित केलेला आहे। आणि त्यासाठीच बघा, शेतकऱ्यांना शेतातला माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्ता चांगल्या दर्जाचा असणं, पानंद असणं हे अतिशय त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं। आणि तेच लक्षात घेऊन आता शासनाने एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। आता आपण पहिलं थोडक्यात बघू नेमकं काय निर्णय घेतलेला आहे। तर बघा, गावामध्ये जे विविध वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते असतात त्या रस्त्याची जो वाद असेल, जे अतिक्रमण असेल ते आता काढलं जाणार आहे। आणि त्यानंतर बघा, त्या रस्त्याला ग्रामस्तरावर एक समिती नेमली जाणार आहे आणि त्या समितीमधून ग्रामसभा घेऊन ग्रामसभेच्या माध्यमातून त्याचा अहवाल तहसीलदार यांना पाठवला जाणार आहे आणि तहसीलदार त्याच्यावरती कार्यवाही करून पुढील अहवाल तहसीलदार जिल्हा भूमी अभिलेख या कार्यालयाकडे पाठवणार आहेत। आणि त्या कार्यालयाने सर्व याची जी मोजणी आहे, सर्व प्रक्रिया त्यांनी पूर्ण करायची आहे। आणि ती प्रक्रिया त्यांनी पूर्ण केल्यानंतर समजा मध्ये जर अडचण आली तर पोलीस संरक्षण सुद्धा मोफत दिलं जाणार आहे। आणि त्यानंतर ही रस्त्याच्या सीमा असतील त्या सीमा पिलर लावून निश्चित करण्यात येणार आहे आणि त्याची नोंद एक विशिष्ट एक प्रवर्ग तयार करून त्याची महसूल विभागामध्ये एक वेगळा रकाना करून त्याची नोंद त्याच्यामध्ये केली जाणार आहे। तर नेमका शासनाने काय जी.आर. काढलेला आहे हेच आपण या रस्त्या बाबतीत व्यवस्थित पाहणार आहोत। त्या रस्त्याला सांकेतिक क्रमांक कुठल्या पद्धतीने दिले जाणार आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर बघा, नेमका शासनाने 29 ऑगस्ट 2025 रोजी जी.आर.च्या माध्यमातून नेमकं काय सांगितलेलं आहे तेच आपण समजून घेऊया। तर बघा, राज्यातील ग्रामीण भागातील जे रस्ते आहेत, आता त्याच्यामध्ये कुठले कुठले रस्ते येतात तर बघा, ग्रामीण रस्ते असतील, हद्दीचे ग्रामीण रस्ते असतील, ग्रामीण गाडी मार्ग असेल, त्यानंतर बघा पायमार्ग असेल, शेतावर जाण्याचे पायमार्ग असतील, तसेच गाडी मार्ग असेल, शेत पानंद रस्त्यांचे जे अभिलेख अद्ययावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे आणि सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे यासंबंधी महसूल विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, एक मोठं काम हाती घेतलेलं आहे। आता या कामाची नेमकी कार्यपद्धती कशी असणार आहे हे आपण एकदम सविस्तर समजून घेणार आहोत। आता याच्यामध्ये बघा, हे जे वरील रस्ते आहेत त्यांचे महाराष्ट्रात राज्यात मूळ जमाबंदी सर्वेक्षणाचे काम सन 1890 ते 1930 या कालावधीत करण्यात आलं होतं आणि मूळ भूमापनाच्या वेळी मोजणी करून ग्राम नकाशे तयार करण्यात आलं होतं। आणि हे जे नकाशे आहेत हे नकाशात सुद्धा हे जे रस्ते आहेत ते नकाशात सुद्धा दर्शवले होतं। परंतु काय झालं होतं बघा, या रस्त्यांची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट केलेली नव्हती। आता वरील रस्त्यांची रुंदीची मापे नकाशावर दर्शवलेली आहेत। हे रस्ते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 जे कलम आहे, कलम 20 मधील तरतुदीनुसार शासनाच्या स्वतःच्या मालकीचे आहेत। आता बघा, ग्रामीण गाडी रस्ते आणि पायमार्ग, आता बघा हे रस्ते आहेत यांची मूळ नोंदी भूमापन मोजणी नकाशामध्ये उपलब्ध आहेत। यांची रुंदी 16 ते 21 फुटापर्यंत त्याच्यामध्ये नमूद असते। आता बघा, नकाशात ग्रामीण गाडी मार्ग हे जे आहेत ते दुबार तुटक रेषेने नोंदवलेले असतात आणि जे पायी मार्ग असतात ते पायी मार्ग एकेरी तुटक रेषेने नोंदवले असतात, म्हणजे याच्या खुणा या नकाशामध्ये नमूद केलेल्या असतात। आता याच्या नोंदी पोट खराब म्हणून आहेत आणि शासनाच्या या मालकीच्या आहेत। आता यानंतर बघा, शेतावर जाण्याचे पायमार्ग असतील आणि तसेच गाडी मार्ग असेल तर बघा, यांच्या नोंदी मूळ जमाबंदीच्या वेळी हे रस्ते अस्तित्वात नसल्यामुळे, म्हणजे हे रस्ते पहिले अस्तित्वातच नव्हते आणि त्यांचे सर्वेक्षण झालेलं नाही, अस्तित्वात नसल्यामुळे शासनाने त्यांचं सर्वेक्षण केलेलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या नोंदी नकाशात आलेल्या नव्हत्या। परंतु हे रस्ते वहिवाटीच्या स्वरूपाचे आहेत। आता त्यासाठी बघा, याची प्रक्रिया कशी असणार आहे तर ग्रामस्तरावर रस्त्यांची यादी तयार केली जाणार आहे आणि प्रत्येक गावातील ग्रामसेवक असतील, महसूल अधिकारी म्हणजे तलाठी असतील, यांनी कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने परिच्छेद 5 मध्ये परिच्छेद 2 मध्ये नमूद रस्त्याची यादी तयार करायची आहे। आणि त्यासाठी प्रत्येक गावात म्हणजे त्या प्रत्येक सजामध्ये
स्थानिक नागरिकांसह एक शिवार फेरी आयोजित करायची आहे आणि शिवार फेरीच्या मध्ये त्या रस्त्यांची सर्व माहिती घ्यायची आहे. आता बघा, यात नोंद असलेले किंवा वापरात असलेले अतिक्रमित झालेले सर्व रस्त्याची नोंद प्रपत्र 1 मध्ये घ्यायची. आता प्रपत्र 1 नेमका कसा असणार याचा नमुना आपण स्क्रीनवर दाखवलेला आहे. आता बघा, वापरात असलेले परंतु गाव नकाशावर नाहीत अशा रस्त्यांचा तपशील प्रपत्र 2 मध्ये घ्यायचा आहे. आता प्रपत्र 2 हे नेमकं कसं असणार आहे हे सुद्धा आपण स्क्रीनवर दाखवलं आहे. समजा अतिक्रमित रस्त्याबाबत मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी रस्तानिहाय प्रस्ताव तयार करतील. यामध्ये जे लगतचे शेतकरी असतील त्यांचे 7/12 फेरफार यांच्या नोंदी इत्यादी तपशील ठेवायचा आहे. आता बघा, ग्रामस्तरावर गावनिहाय तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची प्राथमिक यादी ग्राम सभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या माहितीसाठी ठेवायची आहे आणि ग्रामसभेच्या मान्यतेनंतर अंतिम झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह ती तहसीलदार यांच्याकडे पाठवायची आहे. आता बघा, तहसीलदार यांच्याकडे दिल्यानंतर तेही काय करणार, यांच्यामार्फत उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना ते देण्यात येईल आणि भूमी अभिलेख यांच्या कार्यालयामार्फत सीमांकन करण्यात येणार आहे. आता या विभागामध्ये मूळ गाव नकाशांचे स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन आणि हे जे आहेत हे प्रकल्प सुरू आहे त्याद्वारे याची मोजणी करण्यात येणार आहे. आता संबंधित मोजणी करून त्याचे सीमा निश्चित करून त्याच्या दुतर्फा झाडे लावायची का नाही याची प्रक्रिया शासकीय नियमानुसार केली जाणार आहे. आता बघा, गाव नकाशावर नसलेले आणि अतिक्रमित रस्त्यांबाबत काय करायचे तर ग्रामसभेचा जो ठराव आहे तो तहसीलदार यांना प्रदान केल्यानंतर सर्व कागदपत्रांचा तपशील घेऊन अतिक्रमित रस्त्याबाबत संबंधितांना नोटीस पाठवण्यात येईल. त्यानंतर पक्षकारांचे म्हणणे मंडळ अधिकारी कार्यालयात त्यांची सुनावणी होईल. आवश्यकता असल्यास पंच असतील, साक्षीदार असतील, लगतचे खातेदार असतील यांचा जबाब तसेच लेखी म्हणणं ऐकून घेण्यात येईल आणि त्यानंतर आदेश पारित करता येईल आणि आदेशात नेमकी त्या रस्त्याची गरज काय आहे हे स्पष्ट करून तो मार्ग मोकळा केला जाईल. आता बघा, अतिक्रमण निघाल्यानंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग कार्यालयामार्फत रस्ता दर्शवून सार्वजनिक रस्ता अशी त्यावर नोंद करण्यात येणार आहे. समजा यामध्ये अतिक्रमण काढताना काय अडचण आली तर पोलीस संरक्षण सुद्धा मोफत दिलं जाणार आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, मूळ सर्वेक्षणाच्या वेळी मोजणी केलेले रस्ते त्यांची लांबी रुंदीच्या नोंदी उपलब्ध असलेल्या रस्त्यांच्या नोंदी तलाठी गाव दप्तरात घेण्यात येणार आहे. तसेच काही गावामध्ये निस्तार पत्रकात सुद्धा याच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी बघा, नागरिकांना हितसंबंधांना रस्त्याचा तपशील एकत्रितपणे सहजरित्या उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे रस्त्याच्या नोंदीसंबंधी उद्भवणारे वाद सुद्धा यामुळे मिटणार आहेत. ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांच्या नोंदी एकत्र घेण्यासाठी महसूल गाव दप्तरात नमुना नंबर 1 फ आपण स्क्रीनवर दाखवलेला आहे अशा प्रकारचा करण्यात येणार आहे. हे सर्व झाल्यानंतर रस्त्यांना एक विशिष्ट क्रमांक सुद्धा दिला जाणार आहे आणि तो क्रमांक बघा, जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल, रस्त्याचा प्रकार अशा प्रकारे असणार आहे. तसेच याची समिती सुद्धा नेमली जाणार आहे, जिल्हास्तरीय असेल, तालुकास्तरीय असेल. तर बघा, तालुकास्तरीय समिती उपविभागीय अधिकारी असतील, सदस्य असतील, गटविकास अधिकारी असतील, तालुका अधीक्षक असतील, पोलीस निरीक्षक असतील आणि तहसीलदार असतील. तर अशा प्रकारची ही समिती असणार आहे. त्यामुळे बघा, शेतकऱ्यांना आता रस्त्याची जाण्या येण्याची सोय एकदम चांगल्या प्रकारे करण्यासाठी शासन आता प्रयत्नशील आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतातून बाजारपेठेपर्यंत नेण्यास एक चांगल्या दर्जाची शासन एक सोय करणार आहे आणि याच्यामधून वाद सुद्धा मिटणार आहेत. धन्यवाद.